Hello friends, you are most welcome in this video. Friends, I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Sangdev Barkpatil Kulpe Madhyamik Vidyalaya Suregaon. Friends, we are going to discuss about the topic that is taken from unit number 2, 2.5, a play drama, हे नाटक. या व्हिडिओमध्ये आपण एक नाटिका या ठिकाणी बघत आहोत. तर मित्रांनो, या नाटिकेमध्ये जे काही पात्र आहेत त्या पात्रांची आपण ओळख या ठिकाणी करून घेत आहोत. लेट्स इंट्रोड्यूस अबाउट द कॅरेक्टर्स इन दिस प्ले. फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, थर्ड गार्ड, फोर्थ गार्ड, किंग, थीप, मनी लेंडर, मॉर्टर मेकर, ब्रिकलेयर, their daughter, then a merchant, in this way, and potter. These are the main characters in the first part. The first scene. The play opens with first scene. A scene is that a king's court. The court awaits the arrival of the king. Two guards are standing front right of the स्टेज. म्हणजे मित्रांनो बघा, या नाटकाची सुरुवात या ठिकाणी अशा पद्धतीने होत आहेत की राजाचा दरबार आहेत आणि त्या दरबारातील लोक दरबारी राजाच्या आगमनाची अरायव्हल वाट बघत आहेत आणि दोन पहारेकरी, टू गार्ड्स स्टँडिंग राईट ऑफ द स्टेज. त्या स्टेजच्या दोन्ही बाजूला दोन पहारेकरी उभे आहेत. फ्रेंड्स बघूया. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. म्हणजे पहिला गार्ड दुसऱ्या गार्डला म्हणतो आहे की सावधान, राजाची स्वारी या ठिकाणी येत आहेत, राजाचं आगमन होत आहे. त्यावर सेकंड गार्ड म्हणतोय, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. बघा, हा दुसरा पहारेकरी त्या ठिकाणी म्हणतो आहे. या ठिकाणी कोणला सावध होण्याची गरज आहे, कारण संपूर्ण जीवन हे एक लॉंग स्लीप आहे, खूप दूरवर आहेत आणि या भूमीमध्ये, या राज्यामध्ये जीवन हे खूप मोठी अशी झोप आहे आणि मी सुद्धा अगदी निवांत आहे, ईज आरामशीर आहेत. अँड दो आय एम अ गार्ड, जरी मी त्या या राज दरबारामध्ये पहारेकरी असलो तरी मी तर अगदी निवांत आहे. First guard, how boring. I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would enliven the atmosphere. आणि तो म्हणतोय, बघा ना, काय रोजचं जीवन म्हणजे अगदी कंटाळवाणं झालेलं आहे आणि अशी एखादी नाटक, एखादं मजेशीर नाट्य जर या ठिकाणी घडलं तर नक्कीच त्या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट होईल आणि आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि ॲटमॉस्फिअर हे वातावरण संपूर्णपणे हर्षभरित होईल, उल्हासित होईल जर या ठिकाणी अत्यंत चांगलं नाटक घडलं तर. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. आणि मला तर असं वाटते, असं काही झालं पण किंवा नाही झालं तरी मी त्या ठिकाणी तितकाच आनंदी राहील. तितक्यात एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. एक डिसिपल म्हणजे शिष्य त्या दरबारामध्ये प्रवेश करतो आहे आणि साहजिकच पहिला पहारेकरी त्याला म्हणतो आहे, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. म्हणजे थांब, हॉल्ट, स्टॉप, थांब, तू या दरबारामध्ये अनोळखी आहेत, नवीन आहेत आणि तू तुझी ओळख या ठिकाणी सांग, गिव्ह युअर आयडेंटिटी. त्यावर तो डिसिपल म्हणतोय, यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर, अ डिसिपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. बरोबर आहे, डिसिपल फर्स्ट गार्डला उत्तर देत आहे, त्या तुझं माझ्यावरती संशय किंवा शंका घेणं अगदी बरोबर आहे, कारण मी या ठिकाणी नवीन आहे, एक पाहुणा म्हणून आलेलो आहे. तर मी एक डिसिपल आहे, शिष्य आहे. द वाईज सेज, वाईज सेज हुशार किंवा ज्याला आपण म्हणूया
विद्वान साधू, त्या विद्वान साधूंचा मी एक डिसिपल आहे, शिष्य आहेत. विद्वान साधू कुठे राहतात? तर ते एका जंगलामध्ये. जंगलाचं नाव आहे घनघोर फॉरेस्ट. आणि घनघोर फॉरेस्ट हे जंगल अगदी तुमच्या या राज्याच्या, साम्राज्याच्या पूर्व दिशेला आहे, अशी ओळख त्या डिसिपलने फर्स्ट गार्डला दिलेली आहे. त्यावर फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? मग ठीक आहे, तर तू या ठिकाणी जो आलेला आहेस ते येण्याचं काय कारण असेल? त्यावर पुन्हा डिसिपल उत्तर देतोय, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी. मी तर या अंधेर नगरीच्या ज्या काही गोष्टी, कथा ऐकलेल्या आहेत त्या अत्यंत आश्चर्यजनक आहेत, कौतुकास्पद आहेत. अशा गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. अँड द ग्रेट चौपट, आणि हा जो राजा आहे इथला, हा राजाची ख्याती तर अगदी न्यारीच आहे. त्यांच्याबद्दलही मी बरीचशी माहिती मिळालेली आहे. आय एम एस्पेशली इम्प्रेस्ड, आणि मी तर या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत प्रभावित झालेलो आहे, खास करून बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. आणि या बाजारामध्ये फिरल्यानंतर माझं असं निदर्शनास आलेलं आहे की कोणतीही गोष्ट घ्या, कोणतीही वस्तू घ्या, त्या सर्वच वस्तू एकाच दरामध्ये, एकाच भावामध्ये विकल्या जात आहेत. हे बघून मला अत्यंत अचंबित झाल्यासारखं वाटतंय. नो कॉम्प्लिकेशन्स, आणि अगदी मी थक्क झालो आहे, कारण कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन त्या ठिकाणी निर्माण होत नाही. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलिक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राईस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. बरोबर ऐकले, तू या राज्याबद्दलची जी कथा ऐकली ती अत्यंत खरी आहेत. आणि बघ, या मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट विकत घेत असताना, मग ती रिच, समृद्ध असो, संपन्न असो, किंवा डिलिक्टेबल स्वीट्स, अगदी डिलिशियस म्हणजे चवदार किंवा अगदी मधुर गोड पदार्थ जरी विकत घेतला तर त्याची किंमत आणि बाजारामध्ये जो भाजीपाला विकला जात आहेत, व्हेजिटेबल्स, त्यांचं मोजमाप इक्वल आहे. म्हणून त्या ठिकाणी एक इंडियन प्रोव्हर्ब्स आहेत, टका सेर भाजी, टका सेर खाजा. आय एम क्वाईट हॅप्पी अबाउट इट, इट मेक्स लाईफ इझी. आणि साहजिकच या सर्व गोष्टी बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर मला खूप त्या ठिकाणी आनंद होत आहेत. आणि या ठिकाणी जीवन जगणं खरोखरच खूप इझी आहे, सोपं आहे, असं मला तरी वाटतंय, असा फर्स्ट गार्ड त्या डिसिपल बरोबर चर्चा करत असताना बोलतो आहे. देन डिसिपल, सो इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. मग असं असेल तर या परिसरामध्ये सेटलमेंट करणं ही अत्यंत चांगली कल्पना आहे असं मला वाटतं. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. आणि मग या ठिकाणी जर मला वास्तव्य करायचं असेल तर साहजिकच मला आजच्या दिवशी राजाच्या दरबारामध्ये हजेरी लावणं महत्त्वाचं वाटलं होतं. आणि पे माय रिस्पेक्ट्स टू द मायटी किंग चौपट, आणि राजाला आपला मान सन्मान, आदरपूर्वक मुजरा राजाला करावा म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. नेक्स्ट, सेकंड गार्ड, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू लाईन. बघा, सेकंड गार्डने त्या डिसिपलचं म्हणणं ऐकल्यानंतर त्याला खुणवलं आहे की त्या समोर जी रांग आहे माणसांची, त्या रांगेमध्ये जाऊन तू स्टँड, उभा राहा आणि तुझी वेळ येण्याची वाट बघ. तितक्यात लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज, पडद्याच्या पाठीमागनं खूप मोठा आवाज येत आहे. तो आवाज असा, घोषणा आहे, हिअर यू पीपल, ऐका हो ऐका, हिअर कम्स द मोस्ट नोबेल, मोस्ट रिव्हर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. या दरबारामध्ये आपले राजेसाहेब, त्यांच्याबद्दल काढलेले ते टायटल्स वेगवेगळे, महान, सर्वात आदरणीय, पूजनीय, अतिदयाळू, विद्वान असे आपले राजे यांचं आगमन या ठिकाणी होत
आहे असा आवाज पडद्याच्या पाठीमागनं आलेला आहे. आणि म्हणून मेक वे फॉर द किंग, आणि राजाला दरबारामध्ये येण्यासाठी वाट मोकळी करून द्या. बाऊ टू द रॉयल मोनार्क, आणि आपल्या या राजाला आपण नमस्कार करा किंवा राजांना मुजरा करा, पूर्णिसात करा, असं आवाज पडद्याच्या पाठीमागनं येतो आहे. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बिगुल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. बघा, राजाचं आगमन अत्यंत डामडौलामध्ये, फॅनफेअर डामडौलामध्ये झालं आहे. बिगुल्स आणि ड्रम वाजत आहेत, तुतारी त्या ठिकाणी वाजत आहेत आणि राजाचं आगमन झालं आहे. राजे आपल्या थ्रोन सिंहासनावरती येऊन बसलेले आहेत आणि सर्वांना बसण्यास सांगितलं आणि ते म्हणतात, किंग सेज लेट द कोर्ट बिगिन. दरबाराचा आरंभ होऊ द्या, दरबाराचा कारभार सुरू करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, त्या ठिकाणी असणाऱ्या जो चौथा गार्ड आहे मेसेंजर, तो त्या ठिकाणी ज्या लोकांच्या तक्रारी असतात त्यांच्यापैकी कुणीतरी तक्रार सांगावी यासाठी आवाज देत आहेत. द फर्स्ट कंप्लेनंट म्हणजे पहिली तक्रार ज्यांची आहे त्यांनी लवकर पुढे यावं. मग पहिली तक्रार होती एका चोराची. द थिप रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, आणि तो चोर अत्यंत वेगाने राजाच्या दिशेने मोठमोठ्याने रडत त्या ठिकाणी आलेला आहे आणि राजाकडे दयेची याचना करत आहेत. जस्टिस जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस, म्हणजे मला न्याय द्या, माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. मग आता या चोरावरती काय अन्याय झालेला आहे ही हकीकत राजे त्या चोराच्या कडून ऐकत आहेत आणि त्याला मी सांगत आहेत. राजे चोराला म्हणतात, किंग सेज अँड व्हॉट्स युअर कंप्लेंट्स, काय तुझी तक्रार आहे. त्यावर थीप आपली ती स्टोरी सांगतोय. इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेरनगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. या आपल्या अंधेरनगरीच्या महान भूमीमध्ये मी आणि माझा मित्र अत्यंत प्रामाणिकपणाने, सच्चेपणाने आमचं हार्ड वर्किंग ऑनेस्टपणे करत आहोत. आम्ही अत्यंत प्रामाणिक चोर आहोत आणि आमचं काम आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे करत आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन्स, आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही आमच्या प्रोफेशन व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये अत्यंत सच्चेपणाने व्यवसाय करत आहोत. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड, आणि आम्हाला बक्षीस काय मिळालं. बघा, लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स, काल रात्रीला वी मेड अ होल इन द वॉल ऑफ द मर्चंट्स हाऊस. काल रात्री आम्ही मोठ्या प्रयत्नाने एका घराच्या भिंतीला खूप मोठं छिद्र पाडलं होतं आणि ते घर होतं एका मर्चंटचं, व्यापाऱ्याचं. वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे, जेव्हा त्या व्यापाऱ्याचं घरातील मेंबर सर्व बाहेर गेले होते आणि त्या संधीचा फायदा उठवत आम्ही घराच्या भिंतीला छिद्र पाडलं आहे. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस, आणि त्या भिंतीला पडलेल्या छिद्रातून माझा मित्र जेव्हा घरामध्ये बघत होता तेव्हा वेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड, आणि अचानक ती भिंत खाली कोसळली आहे. कोसळली आणि वेल्स लाऊड, आणि त्याचा तो रडण्याचा आवाज आणखीच वाढलेला आहे. कोणाचा? चोराचा. अँड अवंडागेर माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि त्या घटनेमध्ये माझा मित्र मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे माझ्या मित्राचा करुण अंत त्या ठिकाणी झालेला आहे आणि आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर, आणि त्यामुळे ही जी घटना घडली, वाईट घटना, या दुर्दैवी घटनेमुळे माझा अत्यंत जीवलग मित्र मी गमावून बसलेलो आहे. आणि इतकंच नाही तर माझ्या व्यवसायातला पारंगत असणारा पार्टनर सुद्धा माझ्याकडून गमावला गेलेला आहे. ओ किंग, दयावान राजे, इट्स द मर्चंट्स फॉल्ट मिस्टेक फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. अशा या कमकुवत असणाऱ्या भिंतीच्या घरांमध्ये तो मर्चंट राहतो आहे, हा त्याचा दोष आहे. जर तो चांगल्या घरामध्ये राहिला असता, पक्क्या भिंती असणाऱ्या घरामध्ये राहिला असता तर भिंत पडली नसती, माझा मित्र त्याचा मृत्यू झाला नसता. मग माझ्या मित्राच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे तो मर्चंटचं हाऊस, मर्चंट.
म्हणून मला न्याय मिळावा. किंग राजा हे ऐकून आश्चर्यचकित झाला. त्याने लगेच त्या ठिकाणी फरमान सोडलेला आहे. किंग फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ. फेच मीन्स टू ब्रिंग, बोलवा त्या मर्चंटला, एकदाच त्यांना इथं बोलून घ्या. अ लाईफ फॉर लाईफ, जीवास जीव म्हणजे टीट फॉर टॅट, जशाच तसं जीव गेला जीवास दुसरा जीव गेलाच पाहिजे. द मर्चंट मस्ट बी हँग्ड, हँग्ड फासावर लटकवणे, त्या व्यापाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असा आदेश किंगने दिलेला आहे. मग त्या मर्चंटला आणण्यासाठी द थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बाउज बिफोर द किंग. तिसरा गार्ड गेला आहे आणि परत आला. येत असताना आपल्याबरोबर मर्चंटला पण आणलेला आहे. तो व्यापारी आला आणि राजासमोर वाकून त्यानं मुजरा केलेला आहे. मर्चंट काय म्हणतोय? मर्चंट सेज, मर्सी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. मला ओ दयावान महाराज, ग्रेट माइंडेड, मला क्षमा करा. आय हॅड नो इंटेन्शन, माझा अजिबात इंटेन्शन, पर्पज, हेतू नव्हता ऑफ किलिंग दी स्किल्ड प्रोफेशनल, या अत्यंत कुशल अशा व्यावसायिकांना ठार मारण्याचा माझा अजिबात मनसुबा नव्हता, हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स. आणि माझ्या घराची भिंत कोसळली, याच्यात माझा काही दोष नाहीये. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड, माझं घर इथं नुकतंच त्या ठिकाणी बिल्ट बांधलेलं आहे. अँड इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर, आणि जो ब्रिकलेअर आहे गवंडी, त्या ब्रिकलेअरचा तो फॉल्ट आहे. हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल, त्यानंच या घराच्या भिंती अत्यंत दुबळ्या किंवा कमकुवत स्वरूपाच्या बांधल्या होत्या आणि म्हणून ती भिंत पडली. प्रत्यक्षात भिंतीचं काम मी तर काही केलेलं नाहीये, म्हणून माझा त्याच्यात कुठलाही दोष नाहीये. त्यावर किंग म्हणतात, किंग सेज, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली, तात्काळ, लगेच, ॲट वन्स, इमिडिएटली, ॲट वन्स, लगेच त्यांना इथं बोलून घ्या. आणि ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट, आणि त्याच्या दोषाची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे, त्याला फासावर लटकवलंच पाहिजे. हँग, फासावर लटकवणे, फॉल्ट, मिस्टेक. तितक्यात सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर, दुसरा गार्ड त्या ठिकाणी जातो आणि तो ब्रिकलेअर गवंडी त्याला घेऊन तो परत येतोय. आणि आल्यानंतर ब्रिकलेअर राजासमोर वाकून नतमस्तक झालेला आहे. ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, kneeling to the king, have mercy, म्हणजे अति दयाळू देवा, महाराजा, माझ्यावरती दया करा, मी भीक मागतो, मला सुळावर चढू नका, मला फासावर लटकवू नका. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज, गॅलोज फासावर लटकवणे, सुळावर चढवणे. आय अग्री दॅट, मी मान्य आहे, मला कबूल आहे. दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन, मला मान्य आहे की ज्या घराची भिंत मी बांधली आहे आणि ती भिंत कोसळली आहे, इतकंच नाही तर त्या भिंत कोसळल्यामुळे एका माणसाचा मृत्यू झाला, ही गोष्ट मला मान्य आहे. पण इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस, माझ्या केअरलेसनेस, निष्काळजीपणामुळे, ड्यू टू, बिकॉज ऑफ, त्याच्यामुळं ती भिंत पडली आणि तो चोर मेला, याच्यात माझा काही दोष नाही. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी, मग ती भिंत बांधण्यासाठी जी मॉर्टर वापरत होतो, रेती मिश्रित सिमेंट म्हणून आपण त्याला, किंवा चुना म्हणूया, त्या विटावरती ठेवलं जाणारं सिमेंट मटेरियल, ते जे त्या ठिकाणी ले पसरवलं जात आहेत ते अत्यंत पुअर क्वालिटी, हलक्या दर्जाचं होतं. अँड देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स इन इट, आणि त्या चुन्यामध्ये किंवा त्या सिमेंटमध्ये जास्तीत जास्त पाणी ओतलं गेलं होतं. आणि इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट, आणि त्याच्यामुळं ते जे चिकटपणा असतो, त्या स्टर्डीनेस त्या सिमेंटचा, तो त्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. प्रत्यक्षात सिमेंट कालवणारी व्यक्ती वेगळीच होती आणि तो दोष त्या व्यक्तीचा आहे, माझा काही दोष नाही. त्यावरती किंग सेज, समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स, समन्स करणे, बोलावून घेणे, ऑर्डर करणे.
समन्स द मॉर्टर मेकर ॲट वन्स. लगेच त्या मॉर्टर मेकरला किंवा चुना बनवणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी बोलून घ्या. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याच्या अविचारीपणाचं बक्षीस फळ त्याला मिळालंच पाहिजे, दिलं गेलंच पाहिजे. त्याचा जीव या ठिकाणी दिला पाहिजे, जीवास जीव दिली. फर्स्ट गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर. पहिला गार्ड त्या ठिकाणी बाहेर पडतोय दरबारातून आणि त्या मॉर्टर मेकरला घेऊन येतोय. हु रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. त्याला घेऊन येतोय आणि अगदी त्या मॉर्टर मेकरने राजाच्या पुढं साष्टांग दंडवत घातला आहे, लोटांगण घेतलं आहे आणि विनंती करतोय राजाला. वेलिंग लावली, मोठमोठ्याने रडत आहेत. फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा, मला माफ करा. ओ मर्सीफुल किंग, दयावंत, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला मृत्यूदंड देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला पत्नी आणि 2 मुलं आहेत. हु विल लुक आफ्टर देम. आणि त्यांची काळजी कोण करेल, त्यांची काळजी कोण घेईल, अशी गयावया अशी विनंती तो मॉर्टर मेकर राजाला करतोय. किंग, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. तुझ्या या निष्काळजीपणामुळे एक जीवाची किंमत मोजावी लागली आहे. अँड यू मस्ट पे विथ युअर लाईफ. आणि तुला त्याची भरपाई तुझा जीव देऊनच करावी लागेल. त्यावर मॉर्टर मेकर, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. तर माझा काही दोष नाही, मला माफ करा, माझा काही फॉल्ट नाही. द पॉट विच आय यूज टू पॉवर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज माउथ. ते सिमेंट किंवा चुना बनवण्यासाठी त्याला वापरलं, पाणी आणण्यासाठी जे पात्र वापरलं आहे ते अत्यंत एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज, खूप मोठ्या, लार्ज माउथ, तोंड त्याचं असल्यामुळे जास्त पाणी त्या सिमेंटमध्ये ओतलं गेलं होतं. मग मी तर एरवी माझ्याकडून असा फॉल्ट कधीही होत नसत, पण त्या दिवशी मात्र असा फॉल्ट झाला. त्याला जबाबदार आहे तर ते त्या भांड्याचं तोंड, एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. अँड सो एक्सेस वॉटर पॉवर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. त्या मॉर्टर मिक्सचरमध्ये जास्त पाणी माझ्याकडून ओतलं गेलं आहे. आय वॉज हेल्पलेस. मग जास्त पाणी पडल्यानंतर मी त्या ठिकाणी अगदी असहाय्य झालो होतो. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. मग याच्यामध्ये दोष माझा नसून हे भांडं पॉटरने बनवले आहेत, त्या पॉटरचा फॉल्ट त्याच्यामध्ये आहेत. त्यांना अत्यंत युजलेस, निरुपयोगी भांडं बनवलं आहे, त्याच्यामुळं त्यालाच शिक्षा झाली पाहिजे. किंग सेज, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. एकदाच त्या पॉटरला, कुंभाराला इथे बोलवा. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मॉल्डिंग सच युजलेस पॉट्स. असे निरुपयोगी भांडे बनवल्याबद्दल त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल. मग फोर्थ गार्ड्स लिव्स अँड री एंटर्स विथ द पॉटर. चौथा गार्ड जातो आणि त्याला घेऊन येतोय. पॉटर पॉवरिंग बिफोर द किंग. राजाच्या समोर नतमस्तक झालेला आहे, विनंती करत आहेत. युअर मॅजेस्टी, शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. या गरीब विनम्र अशा कुंभारावरती दया करा. आय अग्री दॅट द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. हे जे भांडं आहे हे मी तयार केलं आहे, त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह फॉल्ट सुद्धा आहे हे मला माहिती आहे आणि ते मी त्या मॉर्टर मेकरला विकलेलं होतं. बट आय एम नॉट गिल्टी. परंतु माझा काही त्याच्यामध्ये दोष नाही, मी अपराधी नाही आहे. कारण ॲज आय वॉज मॉल्डिंग दॅट पॉट. आणि जेव्हा मी ते भांडं बनवत होतो त्याला आकार येत असताना आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. आणि मला ते काम करत असताना पैंजणचा सुंदर मंजूळ असा आवाज माझ्या कानावरती पडला होता. आणि इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. आणि ती जी मुलगी होती ती एका आपल्या सावकाराची मुलगी होती की तिच्या पायामध्ये जे पैंजण होते त्या पैंजणचा छुमछुम असा आवाज माझ्या कानावरती पडला. अँड शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड. आणि त्या पैंजणमुळं माझं लक्ष त्या ठिकाणी डिस्ट्रॅक्ट झालं, विचलित झाले. जेव्हा मी त्या भांड्याला
त्याचं तोंड माऊथ त्याला व्यवस्थित सेफ आकार देत असताना माझं लक्ष विचलित झाले. त्यात माझा काही दोष नाही. तर ते माझं लक्ष जर विचलित झालं नसतं तर कदाचित त्या भांड्याचा सेफ व्यवस्थित राहिला असता, तोंड मोठं झालं नसतं. मग फॉल्ट आहे तर त्या मनी लेंडरच्या मुलीचं. जर ती मुलगी तिथं आली नसती तर. किंग सेज ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. एकदाच त्या सावकाराच्या मुलीला इथं घेऊन या. दिस व्हेरी इन्स्टंट ॲट वन्स, लगेच ताबडतोब घेऊन या, इन्स्टंटली. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. कारण दोष काय, तिनं त्या गरीब कुंभाराचं लक्ष आपल्या कामातून विचलित केल्याबद्दल तिला त्या ठिकाणी शिक्षा भोगावी लागेल. फर्स्ट गार्ड लिव्स, जातोय, अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. जातो आणि आपला सावकार आणि त्याची मुलगी या दोघांना घेऊन दरबारामध्ये हजर होतोय. मनी लेंडर इन डिस्परेट व्हॉइस, अत्यंत तो करुणा आवाजमध्ये म्हणत आहेत, आजीजीच्या स्वरामध्ये, विनवणीच्या स्वरामध्ये राजाला विनंती करतोय. ओ जस्ट किंग, स्पेअर माय डॉटर. राजे साहेब, माझ्या मुलीवर दया करा, तिला शिक्षा करू नका, तिला सोडा. सी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. आणि ती माझी एकुलती एक असं अपत्य आहे की तिचा विवाह पुढच्या सोमवारी निश्चित झालेला आहे, होणार, सोमवारी तिचं लग्न होणार आहे. तितक्यात डॉटर सेज, ओ डू नॉट फ्रेट फादर. अहो बाबा, तुम्ही अजिबात फ्रेट, घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी. राजेसाहेब मला काही फासावर देणार नाहीये. ती राजाला उद्देशून किंवा राजाकडे बघत ती मुलगी म्हणते आहे. युअर मोस्ट एस्टिम्ड हायनेस, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम. आणि बघा, मी तर सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, माझ्या घराच्या उंबरड्याबाहेर मी क्वचितच बाहेर पडते, घरातून शक्यतो बाहेर पडत नाहीये. बट ॲज माय फादर सेड, माझ्या वडिलांनी आत्ता तुम्हाला जसं सांगितलं, आय एम टू बी मॅरिड द नेक्स्ट वीक. माझं लग्न, म्हणजे त्या मुलीचं लग्न पुढच्या आठवड्यामध्ये होत आहेत. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. आणि माझं त्या विवाहासाठी लागणारं सोनं तयार नाही, किंवा सोन्याचे दागदागिने तयार नव्हते. आय हॅड टू गो टू द गोल्ड स्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स. आणि म्हणून मला त्या सोनाराच्या दुकानाच्या दिशेने जाणं भाग पडलं होतं आणि त्याला एक विनंती करायची होती की माझे विवाहासाठी लागणारे दागिने तू फास्ट, लवकर तयार कर. म्हणून मी त्या ठिकाणी गेले होते. अँड द पॉटर्स शॉप इज ऑन द वे. आणि जात असताना त्या कुंभाराचं दुकान किंवा घर त्या माझ्या रस्त्यावर होतं, तर माझा काय दोष. आय कुड नॉट हेल्प इट. मी काही करू शकत नाही. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. हा सर्व दोष त्या सोनाराचा आहे. गोल्डस्मिथ सोनाराचा फॉल्ट आहे. जर त्या हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम, जर त्यानं माझे दागिने अगदी वेळेवर डिलिव्हर केले असते, दिले असते, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास द पॉटर शॉप. आणि मला त्या कुंभाराच्या दुकानाजवळून जावं लागलं नसतं, आणि मी गेले नसते तर पुन्हा त्याचं लक्ष विचलित झालं नसतं. सर्व दोष आहे तो त्या गोल्डस्मिथचा आहे. मग किंग म्हणतात, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग्ड. आणि लगेच त्यांनी आदेश दिलाय, मग त्या सोनाराला आणायला कुणीतरी पाठवा आणि उशीर न करता त्याला लगेच फाशी देऊन टाका. डिले, उशीर करू नका, नाही का. इनफ इज इनफ, फार झाले, एकदाच त्याला फासावर लटकवा. बघूया मित्रांनो पुढच्या पार्टमध्ये खरोखर त्या सोनाराला फाशीची शिक्षा होती की काय, ही आणखी स्टोरी पुढं सुरू राहते की काय. फ्रेंड्स, वी आर वेटिंग फॉर द नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल वी विल स्टॉप हिअर. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.